अजून कशी कृष्ण आली नाही? प्रियाजी काय सकाळच्या गोळ्या घेतल्या का नाही? हा बघू दे बरं मला. आणि दूध दूध पिलं का? ते बी पियाली. हा असं कसं दूध प्यायलात तुम्ही? ते पण मी न सांगता. अगं तू खिचडी घेणार नव्हती ना म्हणून समजा येळेवर केलं बघ. प्रियाजी अशीच हसत राह. तू आजूबाजूला असली ना की लई बरं वाटतं बघ. पण त्यासाठी तुम्हाला आजारी पडण्याची काय बी गरज नाही. लवकर ठणठणीत व्हा की. हा अगं किती बोलशील? खिचडी आणली ती चार की. देणार की तुमच्यासाठी बनवली. मला सांगा बरं का कशी झाली ती. थांब, माझी एक आट आहे. तू या घरात थांबत असशील तरच मला खिचडी चाल. मया किती तोंड पाडलेस. अगं मी तुझी गंमत करत होती. माझ्या नात सुनेचा स्वाभिमान जपलाच गेला पाहिजे याच मताची मी पण हाय. तुला मानानं परत घरात घ्यायला येतील ना तेव्हाच तू घरात ये. माझ्यासाठी तुझा मान सन्मान समद बाजूला ठेवून माझी काळजी घ्यायला, माझी सेवा करायला येतीस ना हेच माझ्यासाठी लय आहे. हो पण मी यावं म्हणून तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. येळेत नाश्ता करत जा, जेवत जा आणि येळेत गोळ्या बी घेत जा. अगोदर सांगून ठेवते. समजा येळेवर करते. तू नको काळजी करू, फक्त तू नीट राहा. अगो कृष्णा, आज महाशिवरात्र आहे. तू देवळात जाऊन आलीस का? हा म्हणजे मामी म्हणत होती दुपारी जाऊयात पण मीच म्हणलं की मला जायचंय फुयाजींकडं. त्यांच्या जेवणाचं औषधाचं बघायचंय म्हणून तिला सांगितलं नाही येणार म्हणून. काय गरज नाही त्याची. मी समजा खाईल वेळेवर. तू मंदिरात जाऊन ये बघू. अहो पण तुमची तब्येत काय धाड पडलीये मला. तू जाऊन ये. मी जाते पण मला सांगा तुम्ही येळेवर जेवाल ना, येळेवर औषध घ्याल ना. ही खिचडी सगळी संपवायची. काय येते मी. अक्को बाई कोणीतरी किती सुंदर दिसतंय. हा मामे असं वाटतंय आजच लगीन करून आली असतो. चल कृष्णे, अगं तुझं आपलं काहीतरीच असतंय. अगं खरंच तुला सांगते माझा मामा लई नशीबवान आहे बघ. तो इकडं असता का नाही तर असं टोकच लावून बघत बसला असता. असू दे, बस झालं माझं कौतिक. मग तू माझ्याकडे काय बघत बसल्यास? जाऊन पडदेशी तयार हो जा, देवळात जायचंय आपल्याला. ठीक आहे, अशी गेले ना अशी आले. अगं कृष्णे, लग्नानंतरची तुझी पहिलीच महाशिवरात्र आहे गई. ती नवऱ्यासोबत करावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. आणि तुझ्या नशिबात मामे नको विचार करूस. आणि यात नशिबाचा भाग आलाच कुठनं. हे सगळं माझ्या जवळच्या माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे झालं. बरं असो, सोड ह्यो विषय. मी आवरते पटदिशीने आपण निघूयात. काय ग भुयाजी, कशी तब्येत? हा तुला गोळ्या देतो. तुझ्या गोळ्या घ्यायचा टाइम झालाय. हाय का आता? काय झालं आजी? असं तोंड का फिरवलंस? मी रुसले. आज काय आहे तुला माहिती नाही काय? आज महाशिवरात्री आहे. मग मग काय मग? मी महाशिवरात्रीला काय करते माहित नाही तुला? मंदिरात जाते ना, मग मला घेऊन कोण जायचं? भुयाजी, अगं तुझी तब्येत बरी नाही, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय ना. ते मला काय माहित नाही. तू मला मंदिरात घेऊन जायला तयार झालास ना तरच मी गोळ्या खाईन, नाहीतर अजिबात खाणार नाही. या घरात कोणी सुद्धा माझं ऐकत नाही. कोणालाच माझ्या मनाचं काय पडलं नाही. माझ्यासाठी एवढं करू शकत नसाल तर कशासाठी माझी काळजी घेताय? अरे मी फिरू शकते, चालू शकते, गाडीने जायचं आणि गाडीने यायचं. ते पण तू मला नेत नाहीस. हा असला कसला तू माझा नातू? आई काय झालंय? का चिडलीस तू?
हुई म्हणते की महाशिवरात्रीसाठी मंदिरात घेऊन जा. आई अजून तू पूर्ण बरी झाली नाहीयेस. डॉक्टरने स्पष्ट सांगितलं तुला दगदग करू द्यायचं नाही. तू एकदा ठीक झाली ना मी स्वतः तुला मंदिरात घेऊन जाईल. मला आजच जायचंय. तुम्ही मला नाही नेलं तर मी गोळ्या खाणार नाही आणि अन्न पाणी पण सोडीन. अहो आत्या असं नका करू. आम्ही तुमच्या काळजीपोटीच बोलतोय. तू तर बोलूच नको. मला एकटीला वाऱ्यावर सोडून बाहेर फिरत असतीस तू. आई आम्ही काय म्हणतोय. मी आहे तुझी. तू माझं ऐकायचं. एक गोष्ट माझ्या मनासारखी करत नाही तू आजकाल. राहू दे नको नेऊस. मी राहते उपाशी. गेले मरून तर कोणाला काय फरक पडणार आहे. याची अगं काय बोलतेस तू? हा परत जर असं मरायचा वार्ता केलास ना तर बघत मी आयुष्यभर बोलणार नाही तुझ्या बरोबर. तुला मंदिरात जायचं आहे ना चल मी घेऊन जातो तुला. रायावर डॉक्टरने सांगितलंय स्पष्ट. भाऊ तुम्ही नका काळजी करू. मी पुईला एकदम व्यवस्थित घेऊन जातो, दर्शन करवतो आणि व्यवस्थित माघारी घेऊन येतो. तिने जर असाच हट्ट धरला आणि गोळ्या नाही खाल्ल्या तर अजून आजारी पडत. त्यापेक्षा हिला घेऊन गेलेलंच बरं आहे. ठीक आहे. बस झालं समाधान. आता गोळ्या खा. दे मीच खाते. नीट पाय दाब ना. अंगात जोर आहे की नाही? कळवे दाब ना. कळवे. अगं बाबू तुला त्रास होईल ना म्हणून हळू पाय दाबतोय. बस ती जरा. काय कुस्ती खेळायला आलाय? एवढ्या जोरात पाय दाबलेस तर दुखतील ना माझे पाय. काय करतोयस ही? तुला काय कळतं का नाही? बायकोचं पाय दाबत बसलास मी. फार बैलच झालायच म्हण की बायकोचा. अगं मम्मी तिला काम करून दमली ना, पाय दुखत होतं म्हणून दाबत होत. असं काय काम करते अरे ती? हा 24 तास तर निस्ती खातच बसलेली असत्या. पण काय र तिचं पाय दुखल्याला तुला लगेच दिसलं आणि आई ही तर रोज येवाळत्या दुखतय दुखतय करून. ती कवा तुला दिसत नाही र? माझी कवा सेवा करूशी वाटली नाही तुला? मुली हत्या तुझी काय अडचण काय सांग ना. माझा नवरा आहे, माझे पाय दाबतोय, तुला काय त्रास होतोय त्याचा? आणि असं कुठे नियम लिहिलाय का की बायकोनेच नवऱ्याचे पाय दाबायला हवेत? त्याचे पाय दुखले की मी पण त्याचे पाय दाबून देईनच की. बघितलंस मम्मी किती प्रेम करते माझ्यावर. आणि तू गप्प बस. दिसतंय की किस्त पेरे माहिती. आज महाशिवरात्रीचं दोघांनी जोडीने देवाला पाया पडायला जायचं सोडून ही तो तुझ्याकडनं पाय चिपून घ्यायला लागली. ही प्रेम हायवी तिचं. अगं बाकीचं समज राहिलं. निदान नवऱ्यासाठी उपास तरी धरायचा होतास. मी नाही याच्यासाठी उपवास करणं आधीच सांगून ठेवते. आणि मला ते भूक वगैरे सहन नाही होत. असं मला खूप जास्त भूक लागली. डार्लिंग खा ना. मम्मी अगं उपास जरा तिला लय त्रास होईल. लागेल तुझं तोंड बंद कर पहिलं, नाहीतर तुलाच उपाशी ठेवीन बघ. आणि तुला जर उपास धरायचा नसेल तर निदान उपास हाय असं नाटक तरी कर. असंच चरा चरा समद्यांसमोर खात बसू नगस. तुला हत्या तुला माहितीये, ह्याला माहितीये मी उपवास नाही धरलाय. कशासाठी ही सगळी नाटकं करायची? भाऊसाहेब रणजी आणि ती म्हातारी ह्या समद्यांचं म्हणजे काहीसाठी. अंतरा ही संधी आहे. तू ह्या घरची नवीन सून आहेस. त्या कृष्णी ही घर सोडून निघून गेल्या. त्याच्यामुळं तू ह्या घरातल्या परंपरा रीतिरिवाज ह्या घरातले समद मनापासून करतेस. हे बघून घरातली समधी खुश होती आली. आणि मग कृष्णीवर जशी जबाबदारी टाकली का नाही तशीच एखादी महत्वाची जबाबदारी तुझ्यावर टाकते आली. ह्या घराच्या चाव्या हातात घ्यायची ही अशी संधी सोडायची नसत्या. ही कवा कळणार आहे तुम्हाला?
त्याच्यामुळे जरा चांगल्या सुनेसारखं वाग आणि ह्या घरातल्या समध्यासनी खुश कर. हे बघ, मी काय इकडे आदर्श सुनेचा किताब जिंकण्यासाठी आलेले नाही. मला चांगलंच माहितीये कधी काय करायचं. तू नको काळजी करू. योग्य वेळ आली की मला जे हवं ते मी करेन. म्हणजे काय करायचंय ना ती जरा लवकर कर, नाहीतर ती म्हातारी रंजीला कृष्णीची माफी मागायला लावल आणि त्या कृष्णीला घरात घेऊन यायला सांगल. आणि एकदा का ती कृष्णी ह्या घरात आली की आपला खेळ संपला. त्याच्यामुळं ही समज होयाच्या आत तुला ह्या घरावर, ह्या घरातल्या माणसांच्या वर ताबा मिळवला पाहिजे. आणि ही समज करायसाठी आजचा मुहूर्त लई भारी आहे बघ. जे बोलतेस ते अगदीच चुकीचं नाही. बघितलंस मम्मी, तुझ्या मताचा किती आदर करते ती. नाहीतर तू तर का नाही तोंड आहे ना मी असं दाबनाने शिवून टाकीन बघ. परत जर मध्ये काय बोललास तर. इथं आमचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? हा, त्या मी लागते कामाला. तू नको काळजी करू. लवकर लाग. आपण दोघी मिळून त्या कृष्णीचा योग योग पत्ता असा कट करू का नाही? त्या कृष्णीला घरात याचं म्हणलं तरी बी कुठलाच रस्ता नाही सापडला पाहिजे. आणि मग त्या कृष्णेला कळल की गुली काय चीज आहे ती. गुली 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 गुली. ये आजी, दे इकडं. सावकाश. हा, इकडून जा. चल. आलो आलो. अरे तुमच्या दोघांच्या हातून भोलेनाथांना अभिषेक करून घेतला. त्यांना आशीर्वाद दिला म्हणायचे. नमस्कार करा त्याला. सावकाश. सावकाश. ये बस इथं. बस.
कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा ये इकडे. पूयाची बस बस बस. काय पूयाची, तब्येत बरी नाही ना तुमची? मग कशाला आला इकडं? देवाचं दर्शन घ्यायला. माझ्या नातवासाठी आणि नातुनेसाठी काहीतरी मागायचं होतं मला. मला माहित आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी मंदिरात जाणार आहे म्हणून आला ना. घरातल्यांनी तर काही सोडलं नसणार, पण हट्ट करून करून मागं आला असेल, हे की नाही? असं नका करत जाऊ, जरा स्वतःची काळजी बी घेत जावा. असं दे ग, आजचे दिवस चालतं. आज महाशिवरात्र आहे. यो अर्ध नारी नटेश्वराचा फोटो आहे, तो नीट बघा. काय दिसतंय? शिव आणि पार्वती दोघे एकाच देहात आहे. याचा अर्थ असा, शिव आणि पार्वती नुसतं मनाने नाही तर शरीराने एक झालेत. त्या दोघांना एकमेकापासून वेगळं काढताच येत नाही. एकाला वेगळं केलं की दुसरा अर्धा राहतो. समजलं का? माझं एवढंच म्हणणं आहे बाळांनो, जग इकडचं तिकडं झालं तरी तुम्हाला कोणीच वेगळं करू शकणार नाही. पूयाजी नमस्कार करते. सौभाग्य. चला येते. येते. होय, तू थांब, मी आलोच. हा, हा. छान झालं काय का? कृष्णा, कृष्णा. कृष्णे, मी थांबते खाली, तू ये. कृष्णा, अगं असं का करतेस ग? अगं तुला किती वेळा सांगू की ही जी घडलंय त्यात माझा काही बी दोष नाही. मला खरंच काय बी माहित नव्हतं गुरुजींच्या बाकीदाबद्दल. तू काय विश्वास ठेवत नाहीस माझ्यावरती? कारण लग्नानंतरचे दिवस आठवले की मला खात्री पटतीये, तुला मी बायको म्हणून नको होते. माझा बळी द्यायचा होता म्हणून तू माझ्याशी लग्न केलं होतंस. कृष्णा, असं काही बी नाही ग. लग्नानंतर मी तुझ्याबरोबर वाईट वागलो, मला मान्य आहे, पण त्याची कारणं वेगळी होती. आणि मी तेव्हा जेवढा वाईट वागलो ना तुझ्यासोबत, तेवढंच मी आता प्रेम करतो तुझ्यावर. अगं मला खरंच माहित नव्हतं गुरुजींच्या बाकीदाबद्दल काय बी. पण जर मला माहित असतं ना तर मी तुझ्याबरोबरच काय जगातल्या कुठल्याच मुलीबरोबर लग्न केलं नसतं मी. कृष्णा, अगं तो राया एवढा बी मनानं वाईट नाही ग. विश्वास ठेव माझ्यावरती. माफ कर मला, मी आता नाही विश्वास ठेवू शकत कशावरच. कृष्णा, अगं ऐकून तरी घे माझं. कृष्णा, चल. थांब कृष्ण, तू हिली चुकीचं वागतेस. अगं जर का रायाने तुला फसवलं असतं ना तर तुझ्या नजराला नजर द्यायची हिंमत नसती झाली त्यांची. आणि अगं इतकं दिस झालं तुझ्या मागं पुढे करतायत, ते तुला समजवायचा प्रयत्न करतायत, तुला काही समजतच नाही. बघ काय ऐकायलाच तयार नाहीस तू. कसं ऐकू? अगं तो त्या घरात राहत असताना त्या घरात काय चाललंय हे त्याला माहित नाही. ह्याच्यावर विश्वास कसा ठेवू मी, तूच सांग. हे बघ कृष्णे, कधी कधी आपल्या आयुष्यात विश्वास बसणार नाही अशा अनेक गोष्टी घडत असतात. मी त्या गुलीला चांगलंच ओळखते बघ. त्यांनी रायाला समजायची खबरच लागून दिली नसेल. राया तुझ्याशीच काय कुणाशीच चुकीचं वागू शकत नाहीत. अगं एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घे ग. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून ऐकून घेते, पण मला नाही वाटत मला काही वेगळं ऐकायला मिळेल. रायाची पहिली बायको अल्पायुष्य ठरेल हे भाग्य तुम्हीच केलं होतं का? हो, मी रायाची पत्रिका बघितली होती तेव्हाच हे सांगितलं होतं. कृष्णाला लग्नाच्या भाकिताबद्दल कळलं.
पण त्या भाकिताची ही दुसरी बाजू तिला कळता कामा नये.